दिसत नाही ना डेमो सर? नाही तसं नसतं. कुठली पण क्रिया तुम्हाला सगळ्यात दिसत अशी केली पाहिजे. जे आपलं ट्रान्सपरंट पॅड असतं ना, मुलं लिहितात ते, त्याला हे दोन्ही चिटकवायचं आणि कुठलं मुलं घरामध्ये पॅड असतो रायटिंग पॅड आणि तो असा उभा ठेवायचा का आणि मग पण टाकायचं. दाखवायचं आणि नंतर मग त्यांच्या आता याच्यामध्ये आहे ना 50 मिली आपण रेग्युलर जे लेडीज वापरतात ना त्यात या पाठीमागच्या दिसून मॅडम तुम्ही सगळे जरी झालात तरी पाठीमागच्या दिसून द्या. एक तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल. व्हिडिओ मिळलं नाही तुम्ही कोणी काढा मॅडम, मी कोणी काढा. इथं नका तुम्ही आता देखून शिकले नाही एवढे दिवस सनीमध्ये. तुमच्या सिनियरला विचारा काय केलं. आता खाली बसा, खाली तुमच्या दिसून सगळ्यांना. दुसरं 50 मिली घेतलं आपण रेग्युलर आपल्या सनेजच्या याच्यावर हे यूज केलं. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय माहिती आहे का, ज्या वेळेला हे पहिला 50 मिलीचा डेमो दाखवतो आपण तिथं नवीन असणाऱ्या लेडीजला स्टेजवर बोलवतो आणि डायरेक्ट त्यांना एकच सांगतो. आता मॅडम फर्स्ट टाइम आलाय ना तुम्ही, मोबाईल बाजूला ठेवा येते फास्ट मध्ये, मोबाईल बाजूला यानंतर आता तुमचे दोन्ही हात आहे ना ह्याच्यावर दाबा, दोन्ही हात असं स्पंज, दोन्ही हाताने जोरात जोरात दाबा. आता हात दाखवा तिकडे पाठीमागे. काय कुठल्या हाताला पाणी लागले म्हणजे हे रेग्युलर आहे ते. ह्याला लागलं का नाही? हा सर अजून एकदा तरी काय म्हणते ती बघा. अजून काय काय लोक म्हणते ती की सर असं तसं हे ते. मी अजून 30 मिली घेतो. चला एवढं ब्लिडिंग होत नाहीये महिलांचं, पण तरी सुद्धा आपण 80 मिली हे करू. बघा आता इथं झालं किती झालं टोटल, किती झाले? 80 झालं आणि ह्याच्या पहिलं 50 आणि बघा जेव्हा डेमो करताना प्राइस विषयी लोकांना सांगून ठेवा. हे एमआरपी काही लोक बघतात ना फिरून, त्यांना माहिती एमआरपी विषयी आपण नंतर डिस्कस करू. तुम्हाला मार्केटपेक्षा स्वस्त दिसते. पहिलं प्रोडक्ट समजून घेऊ आपण. येते लक्षात? आता बघा दोन्ही याच्यामध्ये आपण 80 मिली हे केलं. पुन्हा वेळा भाग ठेवा. आता तिकडे अरे बापरे. हा बाई इथं व्हिडिओ घ्या ना एखादी जवळ. गिरीश सर तुम्ही असं एकदा पूर्ण व्हिडिओ घेऊन या, छोटा छोटा व्हिडिओ रेकॉर्ड करा. बघा आता हा एक विषय झाला. ओके थँक्यू. आता हे नाही हे तुम्ही ज्या वेळेला यूज करता लिकेज होतं, सगळ्या गोष्टी होतात. काढू नका. हे बघा हे सगळं पाणी काय होते हे सगळं झालं. म्हणजे ही जे प्रोसेस आहे हे 10-12 लेडीजला जर केली तर सगळ्या लेडीज ब्रँड वापरतील. कळतंय का? आणि आपलं सनेच आहे ना, ते सनेच ज्याच्यात जेवढा दम असेल ना ते ह्याच्यातलं पाणी काढून दाखवा. अरे बापरे. आणि जेल आहे, जेल आहे. हात द्या. आता ह्या इकडे बघा ह्याच्यावर तुम्ही हाताने फिरवा. हे जेल आहे ना, जेल खूप महिलांसाठी बेस्ट आहे. म्हणजे आणेवरच जेल आहे. आणि याच्यात 7 लेअर आहेत का नाहीत तुम्ही ओपन करू शकता. बघा ही सूट आहे, सूट आहे का? हा हे आपण डायरेक्ट दाखवतो लोकांना. बघा इथं जेल दिसतंय. त्याच्यानंतर चिप आहे बघा. हे तर नोन ब्रँड आहे विस्पर. सगळीकडे लोक आज हाच ब्रँड वापरतात. आपली किंमत पण कमी आहे. त्याची किंमत कमी. ही जी चिप आहे ना, ही जी अॅन्युअल चिप आहे ही सगळ्यात महत्वाची. ही अॅन्युअल चिप आहे आणि ही ह्याच्यामुळे कॅन्सर, ही अॅन्युअल चिप आहे ह्याच्यामुळे कॅन्सर होणं आपण हे करू शकतो, प्रिव्हेंट करू शकतो. ही गरजेची आहे. आणि हे जे ब्रँड आहे ना, हे जे ब्रँड आहे ह्याच्यावर जे ब्लू कलरची चिप दिसते ना, ही चिप नाहीये, जस्ट प्रिंट आहे, फक्त प्रिंट आहे, कलर आहे हा. आणि ही चिप गरजेची आहे. त्यामुळे ही चिप काम काय करते, जी काय हीट असते बॉडीमध्ये ती सगळं ऍब्सॉर्ब करायचं काम करते. इव्हन ही चिप अशा पण मिळतात, त्या तुम्ही जर डोकं दुखत असेल डोक्याला लावताय तर ते डोकं दुखायचं बंद होतं. इतकं ऍडव्हान्स चिप तरी ते मॅग्नेटिक तुम्हाला झिगझॅग दिसतंय ना, त्याच्यामुळे सगळी हीट ओढून घेतली जाते बॉडीतली. बघा लेडीजना क्लॉट्स पडतात किंवा साईड लावा. ह्या लेडीजला इकडे दिसून द्या. खाली खाली मध्ये उभा राहू नका, मध्ये कुणीच उभा राहू नका. क्लॉट्स पडतात किंवा ब्लिडिंगचा कलर पण ब्लॅक होत असतो काही काहींच्या जर प्रॉब्लेम्स असतील तर ह्या चिपमुळे ते ओटीपोट दुखणं, पिंढऱ्यात दुखणं हे सगळं त्या चिपनी कमी होतं. आणखीन एखादं जेल आहे ना, खूप जण मॅडम म्हणतात तेवढंच आहे. मी खूपदा अशा भरलेल्या ग्लासमध्ये तर एकाच पॅडचा जेल टाकला तर अख्खं ते पाणी आहे ना घट्ट होतं. असं तुम्ही उलटा ग्लास केला तरी सुद्धा हे होत नाही. आणि तुम्ही ह्याच्यावर हे एक्सप्लेनेशन देऊ शकता. बघा आपण आहे ना पावसाळ्यात टायरमध्ये पाणी साठतं किंवा कशात तर आपण साठू देत नाही डबकं, कारण ते जंतू होतात ओलाव्यानं. मग हे पॅड आपण अशा भागाजवळ वापरतो जिथं प्रकाश नाहीये, ऑक्सिजन लेवल कमी आहे. तिथनं कुठलं पॅड जवळ आहे? गर्भाशय जवळ आहे. आज गर्भाशयाचं कॅन्सरचं प्रमाण, फंगलचं प्रमाण का वाढलंय? कारण तिथं बॅक्टेरिया तयार होत आहेत ह्या ओलाव्या.